धुले में आरक्षण के मुद्दों पर सियासत गर्मा गई है। ऑल इंडिया पैंथर सेना की ओर से शहर में भव्य आरक्षण बचाओ यात्रा निकाली गई। इस दौरान कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी करते हुए आरक्षण व्यवस्था को कमजोर करने की कोशिश का आरोप लगाया। बड़ी संख्या में शामिल कार्यकर्ताओं ने नीले झंडे और बैनर लेकर सामाजिक न्याय तथा संविधान प्रदत्त अधिकारों की रक्षा की मांग की। पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार ने आरक्षण के उपवर्गीकरण, बढ़ती महंगाई, बेरोजगारी, निजीकरण और नीट पेपर लीक जैसे मुद्दों पर राज्य और केंद्र सरकार को घेरते हुए चेतावनी दी कि मांगे नहीं मानी गई तो आंदोलन और तेज किया जाएगा। आरएसएस आणि बीजेपीचा जन्म संविधान आणि आरक्षणाच्या विरोधात झालेला आहे। त्याच्यामुळे आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा अजेंडा या व्यवस्थेने राबवलेला आहे। मी राज्यभर फिरून आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून जो काही या व्यवस्थेने दोन समाजामध्ये सामाजिक द्वेष पसरवण्याचा अजेंडा निर्माण केलाय, दंगलीच्या उंबरठ्यावरती हा समाज उभा केलाय। म्हणजे कायम आम्ही दंगलीसाठी जन्माला आलोत का हा प्रश्न या यात्रेच्या माध्यमातून विचारतोय। भीमा कोरेगावच्या दंगलीचा न्याय अजून मिळाला नाही, परभणीच्या दंगलीचा न्याय मिळाला नाही, सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही, कोम्बिंग होते आणि हे सगळं सरकारच्या नेतृत्वात होतं, हे दुर्दैव आहे। त्याच्यामुळे दंगलीसाठी, समाजद्वेष निर्माण करण्यासाठी आणि आरक्षणाला संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी या विचारधारेने जो अजेंडा राबवलाय त्याच्या विरोधात मी आरक्षण बचाव यात्रा घेऊन निघालोय। आणि या यात्रेच्या माध्यमातून मी सांगतोय की आमचे मूलभूत प्रश्न महत्त्वाचे आहेत। आजही आदिवासी समाजाच्या पाड्यावरती पाणी पोहोचलेलं नाही, वीज पोहोचलेली नाही, एटीएम तर खूप लांबची गोष्ट राहिली। तो माणूस म्हणून आजही त्याला एक सामाजिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही। संविधानाच्या बाबतीत या सरकारची भूमिका उद्ध्वस्त करण्याची आहे। बौद्धगयासाठी आम्ही करोडो लोक रस्त्यावर आलोत, बौद्धगया आमच्या ताब्यात दिली जात नाही। त्या ठिकाणी ईव्हीएम हटावचं आंदोलन आहे, एसआयआर रद्द झालं पाहिजे याचं आंदोलन आहे, त्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही। हंटा व्हायरसनी एंट्री केली आहे, महामारी येण्याची शक्यता आहे। देशाचे पंतप्रधानच या ठिकाणी जागतिक संकट असल्याचं जाहीर करतात आणि जागतिक संकट सांगून सुद्धा बी बियाण्याचे रेट वाढतायत, खतांचे रेट वाढतायत, महागाई वाढली, त्या ठिकाणी कांद्याला भाव नाहीये, पेट्रोल डिझेल गॅस मिळत नाहीये। अशा अनेक प्रश्नांनी हा देश ग्रासलेला असताना, राज्य ग्रासलेलं असताना, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी न करू शकलेलं सरकार, तर या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून या व्यवस्थेचा चेहरा उद्ध्वस्त करतोय। आणि आरक्षणाचा खरा शत्रू जर कोण असेल, बहुजनांचा खरा शत्रू जर कोण असेल तर ती आरएसएस आहे, हे सांगण्यासाठी ही आरक्षण बचाव यात्रा राज्यभर निघाली। बिलोली पासून त्याची सुरुवात झाली होती, धुळ्यात ही आली आणि आता उद्या परत पश्चिम महाराष्ट्राकडे ही यात्रा जाणार आहे। राज्यभर जाऊन या व्यवस्थेचा आरक्षण विरोधी, संविधान विरोधी चेहरा आम्ही भारतीय आणि बहुजनांपुढे एक्सपोज करणार आहे।